नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पिंपरी या कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत। कॉलेज एक प्रशस्त लेवलचं व पुणे शहरातील एक टॉपचं कॉलेज मानलं जातं। आता हे एक डीम्ड कॉलेज आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात आपली, जसं की सुमतीबाई शाह असेल, PDS असेल किंवा BSDT आयुर्वेदिक कॉलेज असतील, अशा कॉलेजेसच्या तुलनेमध्ये हे एक टॉपचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मानलं जातं। व जे प्रायव्हेट कॉलेजेसची काउन्सिलिंग आपल्या CET सेलद्वारे कंडक्ट केली जाते, तशा प्रकारे याची काउन्सिलिंग फक्त AACCC द्वारे सेंट्रल कमिटी कंडक्ट करते। आता कोर्स वाईज इंटेक कॅपॅसिटी बघितली आपण तर BMSच्या ह्या कॉलेजमध्ये 100 सीट्स आपल्याला पाहण्यास मिळतात। त्यामधील 85 सीट्स या जनरल कॅटेगरीच्या आहे व NRI इन्स्टिट्यूशनल सीट्स या 15 आहेत। आता जनरल कॅटेगरीच्या सीट्सचा अर्थ असा, तुमची कॅटेगरी कोणतीही असो, तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये तुमची फक्त ओपन कॅटेगरी धरली जाते, त्यामुळे सर्व जनरल कॅटेगरीजमध्ये सीट्स येतात। आता या कॉलेजमध्ये आपल्याला स्कॉलरशिप बिलकुल बी अवेलेबल नसते। म्हणजे समजा तुमची OBC कॅटेगरी असेल किंवा NT कॅटेगरी असेल, VJ कॅटेगरी असेल, SC असेल किंवा ST असेल, या कोणत्याही कॅटेगरीजला या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप अवेलेबल नसते। याच्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या कॉलेजची फी जेवढी असेल तेवढी तुम्हाला भरणं कंपल्सरी आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बेनिफिट्स अवेलेबल नसते। जी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुलींसाठी फ्री एज्युकेशन स्कीम आणलेली आहे, तीही याच्यामध्ये येत नाही। या कॉलेजला मुलींनाही फीज पे करावं लागते। या कॉलेजेसची जी काउन्सिलिंग आहे ती पूर्णपणे सेंट्रल लेवलची आहे। पुण्यामध्ये पिंपरीमध्ये हे कॉलेज आहे व एक टॉपचं BMS कॉलेज आहे। याच्यामध्ये तुम्हाला पेशंट फ्लो ही देखील खूप भरपूर प्रकारचा पाहण्यास मिळेल। OPD प्लस IPD दोन्ही प्रकारचे पेशंट्स तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये पाहण्यास मिळतील। लो स्कोरवर ॲडमिशन होतं। इव्हन तुमचे 150, 170, 200 प्लस मार्क्स असतील तर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते। याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षाही कमी असेल तर तुम्ही NRI सीट्स मधून अप्लाय करू शकता, परंतु NRI ची फीज ही नॉर्मल फीज पेक्षा ही जास्त असते। आता महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही। म्हणजे महाराष्ट्र स्टेट जसं आपलं प्रायव्हेट कॉलेजेस असेल, अदर गव्हर्नमेंट कॉलेजेसची काउन्सिलिंग कंडक्ट करतं, त्या प्रकारे या कॉलेजची काउन्सिलिंग फक्त AACCC जी सेंट्रल लेवलची बॉडी आहे, बाकीच्या सर्व कॉलेजेस सोबत AACCC ही या डीम्ड कॉलेजेसची काउन्सिलिंग कंडक्ट करतं। सेल्फ युनिव्हर्सिटी आहे, जसं आपल्या महाराष्ट्रामधील प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या तुमच्या एक्झाम्स असतात, रेग्युलेटिंग बॉडीज असतात किंवा जे सरिक्युलम वगैरे येतात किंवा सिलेबस आहे, हा सर्व MUHS डिसाईड करतं किंवा NCSM डिसाईड करतं। परंतु डीम्ड कॉलेज ही सेल्फ युनिव्हर्सिटी आहे, त्यांचा सिलेबस वेगळा असतो, म्हणजे स्वतःचा असतो। त्यांच्या एक्झाम्स ही स्वतः कंडक्ट घेतल्या जातात। कट ऑफ हा कमी जातो। साधारण तुम्हाला 200 प्लस मार्क्स असतील किंवा 170 प्लस जरी मार्क्स असतील तर तुमचं ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं। आता फीजचा विचार केला तर 6 लाख रुपये पर इयर या कॉलेजमध्ये तुम्हाला फीज असेल। 6 लाख रुपये म्हणजे जसं फर्स्ट इयर आपण बघितलं की आता 1.5 इयर्स अँड 1.5 इयर्स ही तुमचे अकॅडमिक झाले, परंतु 4.5 वर्षाचा जो BMSचा कोर्स असतो, आता फर्स्ट इयरला 6 लाख रुपीज, परत 6 लाख रुपये, 6 लाख रुपये, 6 लाख रुपये, अशा प्रकारे 24 लाख रुपीज हे व राहिलेल्या अर्ध्या वर्षाचे तुम्हाला पे करावं लागतात ते 3 लाख रुपये, म्हणजे 27 लाख रुपीज मध्ये तुमचं ह्या कॉलेजमध्ये ट्युशन फीज जाते। हॉस्टेल प्लस मेस ही वेगळी असते, हॉस्टेल मेस ही वेगळी असणार आहे तुम्हाला या कॉलेजमध्ये। त्यामुळे तुमचं बजेट किती आहे, जर तुमचं 28 ते 30 लाखापर्यंत बजेट असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता, परंतु याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्सेशन भेटत नाही किंवा स्कॉलरशिप बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार नाही। अजून काही तुमचे डाऊट्स असतील किंवा अदर गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे नसतील तर आमच्या टीम मेंबरला नक्कीच मेसेज करा। 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील। जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर स्टेट कोटासाठी आपली 4000 रुपये फी आहे। स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाची फीज ही 6000 रुपये आहे। याच्यामध्ये तुमची सर्व प्रकारची काउन्सिलिंग ही आमच्या टीम मेंबरद्वारे केली जाते। रजिस्ट्रेशन पासून ॲडमिशन झालं, स्कॉलरशिपचे फॉर्म भरेपर्यंत सर्व प्रकारचे ॲडमिशन्स ही तुमचे करून दिले जातील। लो स्कोर असेल, तुम्हाला कळत नसेल कोणता कोर्स घ्यावा,
कशा प्रकारे ऍडमिशन होतात किंवा प्रोसेस कशी चालते, सीईटी सेलची असेल किंवा स्टेटची असेल, तर आपण चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. तर मित्रांनो, अजून काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.